तर आज आम्हाला अमरावतीला निघायचं आहे. 4 वाजता आम्ही इथून निघणार डोंबिवलीवरून. तर आता थोडंसं शॉपिंग करावं म्हटलं. तर आता दादरला जायला काही वेळ नाही. आज प्रतिभाताईची भेट पण घ्यायची होती. तुम्हाला माहीत असेल मागच्या वेळेस आम्ही आलो होतो, मोहिनी, मी, पूजा वगैरे आम्ही सगळेजण आलो. तेव्हा आम्ही ज्या ताईकडे थांबलो होतो प्रतिभाताईकडे. तर म्हटलं आज दादरला जाऊ शॉपिंगला, तर तिथे बोलू म्हणत तिथे भेट घेऊन देऊ. पण आज तर पॉसिबल नाही आहे कारण गाडी लवकर आहे आणि आज वेळ झाला आम्हाला. हो, गोष्टी करत आता म्हटलं डोंबिवलीलाच इथे मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करून घ्यावं म्हटलं. थोडीशी मुलं आहे घरी. पावडर लागलं का? इट्स ओके. तर चला आम्ही आता चाललो. आता पायीच चाललो. जवळच आहे हिच्या विशाखाच्या घराजवळून जवळच आहे शॉपिंग सेंटर. आणि इथे तसं मुंबईमध्ये खूप जणांना भेटायचं होतं, चारूताई वगैरे, पण ताई, पधालताई, गरिमाताई, सगळ्यांना भेटायचं होतं. पण पॉसिबल नाही आहे, खूप दूर आहे इकडे. आणि आम्ही फक्त कामानिमित्त आलो, मुलांना घेऊन नाही आलो सोबत. आता नेक्स्ट टाईम जेव्हा फक्त फिरायला येऊ तेव्हा सगळ्यांना भेटू. एक तसा टूर काढायचा आहे की सगळ्या क्रिएटर्सला भेटायचं आहे. म्हणजे शक्य होईल तेवढे. ज्यांना भेटायचं आहे ते तर भेटतील, ज्यांना नाही भेटायचं आहे इट्स ओके. तर चला आता आम्ही आहे, पाहुणे आहे विशाखा, त्यांचे हजबंड अतुल सेठ. तर चला आता आम्ही आलो होतो डोंबिवली मार्केट. तर आता इथे गर्दी तर नाही आहे एवढी, पण आहे नॉर्मल गर्दी आहे ना विशाखा? नॉर्मल म्हणजे खूप कमी आहे. हां, खूपच कमी आहे. आता पाहू इथं काय घेता येते. छोटं मोठं घेऊ. हां, तेच तर. काल तर एवढं दिसत नव्हता, रोडच दिसत नाही. पाहू शकता मस्त. पण काही म्हण, पण नवीन अशी व्हेरायटी आहे. पण मुंबईमध्ये तुम्ही जेवढे शॉप पाहिले ना, जे असतात ना मॉडर्न वगैरे, ते आणि रिजनेबल पण वाटले. बाकीचे तर नाही, पण ते जे फॅशनेबल आहेत ना ते तर रिजनेबलच वाटले. चला आता पाहू काय घ्यायचं आहे. तर आम्ही तर गेलो तर शॉपिंगला, तिथे केली छोटी मोठी शॉपिंग केली. आता आम्ही इकडे आलो घरी. बस आता आम्ही निघत आहोत जायच्या तयारीत. जे जावई आहे विशाखाचे हजबंड ते जॉबवर गेली तिथूनच. आणि आता आम्ही निघत आहोत. सोबत सामान आहे, एक ट्रॉली बॅग, एक बाबासाहेबांचा फोटो आणि आम्ही. तर चला, खूप छान वाटलं विशाखा तुझ्या घरी येऊन. तुम्ही आल्या, मलाही खूप छान आणि खूप एन्जॉय केला आम्ही. 2-3 दिवस होतो. हसू पोट दुखलं. समजलंच नाही. आता तुम्हाला माहिती आहे गुरु घरी आहे, सई घरी आहे. आता जायची आतुरता लागली. पण खूप छान राहिलो आम्ही. खूप छान वाटत आहे. चल आता भेटू. चल बाय. आता राहा, व्यवस्थित राहा. आणि येपर्यंत आता मोबाईलच आहे सहारा. चल बाय बाय बेटा, बाय. चल भेटू. ये मग घरी आली. चला आता आम्ही फायनली निघालो आमच्या गावी, आमच्या बाळांजवळ. ते लोक समजत नाही काही रस्ते. कुठे गेले हे? भेटले बेटा. चला चल बाळा, चला. काय मी हरवली होती ना. नाही, कल्याणला प्रमोशनसाठी आलो. तर आमची इथे ट्रॅव्हल्स लागली होती. ॲक्च्युली आम्ही 4 वाजता निघालो. 6 वाजता आपला ट्रॅव्हल्स पॉईंटवर पोहोचायचं होतं. पण खूप वेळ लागला कारण की इतकी गर्दी आहे तिथे की भयंकर. ऑलरेडी आमच्यामुळे 10 मिनटं लेट झाली गाडी. आणि सोबत ते धीरज दादा बिचारे आमच्यासोबतच होते.
त्यांनी आमच्यासाठी पाणी वगैरे नाश्त्याचं वगैरे घेतलं. हे दाजी तुमच्या तिथे बॅग वगैरे ठेवत आहे. आमची गाडी संध्याकाळी 6:10ला निघाली. तर ती निघाली पुण्यावरून, म्हणजे मुंबई टू पुणा, मग पुण्यावरून मग कुठे आपलं अमरावती. आणि तुम्हाला सांगू माझं डोकं इतकं दुखून आलं होतं ॲक्च्युली की जेवण झालं, जेवणानंतर मार्केटला गेलो, त्याच्यानंतर आहे ना मी काही खाल्लंच नव्हतं, खूपच डोकं दुखत होतं, पूर्ण माझा प्रवास खराब झाला. आणि विचार करा संध्याकाळी 6 ते सकाळी 10 वाजता पोहोचली, म्हणजे किती तास प्रवास झाला तो, 12-14 तास बहुतेक आहे ना, आय थिंक 14-16 तास असा काहीतरी प्रवास झाला. खूप मला असं पहाड वगैरे बघायला खूप आवडते, मी खूप वेळ जागीच होते पहाड लाईट वाईट बघायसाठी लहान लेकरासारखे. आम्ही सकाळी पोहोचलो कारंजा आणि नंतर तिथे चहा नाश्ता केला आम्ही. थोडं डोकं माझं बरं वाटत होतं, पण असं वाटत होतं कधी घरी पोहोचतो कधी नाही. विचार करा संध्याकाळी 6-10च्या गाडीपासून तर किती वेळचा प्रवास करत होतो. बस आम्ही आता पोहोचलो पॉवर हाऊस. आता आम्ही जातो पहिले रेल्वे स्टेशन मम्मीकडे गुरुला घ्यायसाठी. 3 दिवस झाले, 3 काय 4 दिवस झाले ना, गुरुला पाहिलं नाही, बोलली नाही. त्याला बोलताच येत तुमचं काय आहे. आता पाहू त्याचे एक्सप्रेशन काय आहे. मी तर खूपच आतुर आहे भेटायसाठी. नाही हो, तुम्ही आहे का? नाही तर आपल्या 2 दिवस येईल, 10 दिवस कोणी नसलं चालते आहे ना. मी मुंबईला गेले होते. नमस्कार. थांब ना, मला जाऊ दे ना, थांब ना. ये मा माझे बाबा, माझ्या बाबा, ये गुरु. किती खुश झाला तो. आला गा उतरला, सोडलंच नाही किती वेळ. तिच्या पप्पाजवळ तर गेला नाही, त्याच्या माझ्याजवळ झाला. दादू ये रे. कोण मारते? पप्पाने मारत म्हणते मम्मी. मम्मी मारते म्हणते. मी मारतो का रे? नाही म्हणते, आता नाही म्हणते. माझा पडून सर तू मागं गॅप आहे. आता घेतलं गुरुला. हा ना, किती खुश आहे गुरु. 3 दिवस मम्मा दिसली नाही, पप्पा दिसली नाही बाबूला. चला आता घरी. तर आम्ही पोचलो आता घरी. सईलाही भेटली. बघा सई अशी लपली होती मला पाहिल्यावर. नंतर मग सईने दरवाजा उघडला आणि ती पण खूप खुश झाली, कारण 4 दिवस म्हटलं तरी चालते आणि इतका वेळ झाला होता. तर आली मी शेवटी फायनली मुंबईवरून घरी. अजून एक व्लॉग बाकी आहे माझा चैत्यभूमीचा, तो पण लवकरात लवकर मी तुम्हाला दाखवणार. आणि बघा माझं छोटंसं किचन, माझं घर, आणि असा होता माझा व्लॉग. तर कसा वाटला मला नक्की सांगा. अजून काय काय मी व्लॉगमध्ये करायचं मला ते पण सांगा. चला बाय बाय.